नमस्कार मित्रांनो. 2 दिवस थोडा आपला गॅप पडला. माझं थोडं पर्सनल काम होतं म्हणून. तर नेक्स्ट टॉपिक आपण आता कंटिन्यू करू. त्याच्या आधी आपण थोडं प्रिव्हियस लेक्चरचं पाहून घेऊ. आपण IUPSC सिस्टीम जे आहे तर ते स्टार्ट केलं होतं आणि त्या IUPSC सिस्टीम मध्ये आपण फक्त आणि फक्त मोनो फंक्शनल ग्रुप जे आहे तर ते घेतले होते आणि त्यांचं नॉमेनक्लेचर आपण केलं होतं. मोनो फंक्शनल म्हणजे की ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त सिंगल ग्रुप जर आहे तर तुम्ही त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर कसं करणार, तर हे आपण एकदम व्यवस्थित रित्या बघितलं होतं, राईट. आणि जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज प्रिव्हियस लेक्चर जे आहे तर ते बघा. प्रिव्हियस लेक्चरचं जनरली मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेल, तर प्लीज ती चेक करायची आहे. ओके. नेक्स्ट जो टॉपिक आहे आता आपला तर तो आहे पॉलिफंक्शनल. जर ग्रुप अटॅच असेल, जर कार्बनची चेन आहे आणि त्या कार्बनच्या चेनला इफ देर इज अ प्रेझेन्स ऑफ पॉलिफंक्शनल ग्रुप मीन्स कार्बन चेन कंटेन्स मल्टिपल फंक्शनल ग्रुप. मग अशा वेळेस तुम्ही नॉमेनक्लेचर कसं करणार? मग अशा वेळेस तुम्हाला नॉमेनक्लेचर जे आहे तर ते बघा एक सिंपल प्रोसिजर आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचं आहे. या ठिकाणी मी बघा काही ग्रुप्स जे आहेत तर ते लिहिलेले आहे, त्याच्यानंतर त्या ग्रुपचं प्रिफिक्स सफिक्स जे आहे तर हे लिहिलेलं आहे. आता सपोज एकाच कार्बनच्या चेन मध्ये जर डिफरंट फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी सिरीज वाईज नॉमेनक्लेचर करायचं आहे. आता सिरीज वाईज म्हणजे या ठिकाणी मी बघा सिरीज लिहिलेली आहे. अमाइन साल्ट, कार्बोक्सिलिक ऍसिड, सल्फोनिक ऍसिड, आफ्टर दॅट अनहायड्राइड, देन इस्टर, ऍसिड हॅलाइड, ऍसिड अमाइड, सायनाइड्स, अल्डेहाइड, कीटोन, अल्कोहोल, फिनॉल, थायॉल, अमाइन्स, अल्किन अँड अल्काइल. आता नेमकं तुम्हाला याच्यामध्ये करायचं काय आहे? सपोज कन्सिडर इफ देर इज अ प्रेझेन्स ऑफ टू फंक्शनल ग्रुप, from that first one is carboxylic acid and another one is ketone. Just consider. ओके, आपण एक्झाम्पल वन बाय वन बघणारच आहोत. जर त्या ठिकाणी दोन फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्यापैकी पहिला आहे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि दुसरा कीटोन जर आहे, मग तुम्ही त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर कसं करणार? मग तुम्हाला काय करायचंय? सिंपल आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचं तुम्हाला सफिक्स ऍड करायचंय. जी आपली पॅरेंट चेन असेल ती 5 मेंबरची, 6 मेंबरची, 7 मेंबरची कोणतीही पॅरेंट चेन असेल तर त्या पॅरेंट चेनला तुम्हाला जनरली ओइक ऍसिड, कारण की सिरीज मध्ये जो फर्स्ट येईल, सिरीज मध्ये जो फर्स्ट असेल त्याचं तुम्हाला काय यूज करायचं आहे? सफिक्स यूज करायचंय. मी पुन्हा रिपीट करते, सिरीज मध्ये जो फर्स्ट असेल त्याचं तुम्हाला काय यूज करायचं आहे? सफिक्स यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे पण फंक्शनल ग्रुप असतील त्यांचं प्रिफिक्स तुम्हाला यूज करायचं आहे. आता एकाच याच्यामध्ये बघा कोणते ग्रुप आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि आफ्टर दॅट कीटोन आहे. मग तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय यूज करणार आहात? सफिक्स. आणि कीटोन जो आहे या कीटोनचं तुम्ही जनरली काय यूज करणार आहात? जनरली प्रिफिक्स. ओके. या ठिकाणी कीटोन जो आहे तर तो राहिलाय माझ्याने, मी लिहून देते तुम्हाला. ओके, इकडच्या साईडला मी तुम्हाला कीटोन ग्रुप जो आहे तर तो लिहून देते, C+O. जर कीटोन हा ग्रुप असेल तर त्याचं प्रिफिक्स जे यूज होतं तर ते आहे कीटो. ओके, किंवा ऑक्झो पण तुम्ही जनरली या ठिकाणी यूज करू शकतात, किंवा त्याचं जे सफिक्स आहे तर त्या सफिक्स सगळ्यांना माहिती ONE, तुम्ही हे सफिक्स यूज करू शकता. ओके, जर कीटोन ग्रुप आणि आफ्टर दॅट कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जो सफिक्स यूज करायचा आहे तर तो सफिक्स तुम्ही यूज करणार कार्बोक्सिलिक ऍसिडचा, आणि जो प्रिफिक्स तुम्ही यूज करणार तर तो तुम्ही करणार कीटोनचा. पॉइंट लक्षात घ्या. जर मल्टिपल फंक्शनल ग्रुप आहे तर अकॉर्डिंग टू सिरीज आपल्याला जायचं आहे. सिरीज मध्ये ज्याचा नंबर फर्स्ट आहे त्याचं तुम्हाला सफिक्स यूज करायचा आहे आणि जो नंतर आहे त्याचं तुम्हाला प्रिफिक्स यूज करायचं आहे. तर मी हे दोन फंक्शनल ग्रुपचं सांगितलं. जर अजून त्याच्यापेक्षा फंक्शनल ग्रुप असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रिफिक्सच यूज करायचं आहे, सिरीज नुसारच जायचं आहे. एवढं तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढा. जेव्हा आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व्ह करू ना तेव्हा हे तुमच्या समोर हवंय.
कारण की हे समोर जर असेल then you can solve the example easily. If we solve the example by using this, तर आपण एकदम पटकन सॉल्व करू शकतो ते एक्झाम्पल. ओके, आणि हळूहळू तुमचं पण हे जेवढं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करणार तसं तसं तुमचं हे लर्न होत जाईल. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. बघा, जे लास्ट टाइमला आपण जी सिरीज लिहिलेली आहे तर ती तुमच्या जवळ ठेवा. जवळ जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला नॉमेनक्लेचर साठी इझी पडेल. आता या ठिकाणी बघा, आपली जी लॉंगेस्ट चेन आहे ऍज युजल स्ट्रेट चेन जी असेल तर ती आपली लॉंगेस्ट चेन असेल. आता या ठिकाणी तुम्हाला नंबरिंग जी आहे तर ती नंबरिंग तुम्हाला फंक्शनल ग्रुप पासूनच स्टार्ट करायची आहे. आणि फंक्शनल ग्रुप पण कोणता हवा त्या ठिकाणी ज्याला फर्स्ट प्रायोरिटी आहे. मग त्या ठिकाणी बघा, फर्स्ट जो ग्रुप आहे तर तो आहे आपला कार्बोक्सिलिक आणि सेकंड जो आहे तर तो आहे कीटोन. आणि अकॉर्डिंग टू अवर सिरीज कार्बोक्सिलिक जो आहे तर तो फर्स्ट येतो, म्हणून याला देणार आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. ओके, कारण की हा प्रायोरिटीनुसार फर्स्ट येतो, मेन फंक्शनल ग्रुप आहे तर यालाच फर्स्ट नंबर यायला पाहिजे. किती कार्बनची चेन आपली? 5 कार्बनची चेन आहे. तर आपला जो रूट वर्ड प्रिपेअर आहे तर तो आहे पेंटेन. ओके, आणि त्या ठिकाणी जनरली या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिड आहे तर सफिक्स डेफिनेटली त्याचं लागेल, तर पेंटानोइक ऍसिड. ओके, किती नंबरच्या कार्बन ऍटमला कीटो ग्रुप आहे? 4th नंबर. मग तुम्हाला ठिकाणी 4th लिहायचं आहे. आणि कीटोचं जे प्रिफिक्स आहे कीटोनचं तर ते आपण एकतर कीटो किंवा ऑक्झो घेतोय, तर आपण जनरली ऑक्झो घेऊ. 4 ऑक्झो किती आहे? 5. इट्स पेंटानोइक ऍसिड. ओके, या रीतीने तुम्हाला मल्टिपलचं नॉमेनक्लेचर जे आहे तर ते करायचं आहे. नेक्स्ट ग्रुप बघा, त्या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड ऑफ CH2 CHO. आता या ठिकाणी जनरली तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप बघा. त्याच्यानंतर कोण फर्स्ट येतोय अकॉर्डिंग टू सिरीज? अल्डेहाइड येतोय की कीटोन येतोय? हा जो ग्रुप आहे आपला हा आहे अल्डेहाइड आणि हा आहे कीटो ग्रुप. ओके, याला आपण दिला फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. मग अकॉर्डिंग टू सिरीज कोण आधी येणार? अल्डेहाइड आधी येतोय का कीटोन आधी येतोय हे चेक करा. ओके, तर आधी जो ग्रुप येणार आहे तर तो आहे आपला ऑक्झो. इट्स अ कीटोन. मग आपण कीटोनचं प्रिफिक्स देऊ आणि अल्डेहाइडचं सफिक्स. किती नंबरच्या कार्बन ऍटमला कीटो ग्रुप आहे? 3rd नंबरच्या कार्बन ऍटमला. देअरफॉर 3 ऑक्झो ब्युटॅनॉल. सफिक्स अल्डेहाइडचा लागेल, तर हे असेल तुमचं ब्युटॅनॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ग्रुप आहे तर त्या नेक्स्ट ग्रुपमध्ये अगेन कार्बोक्सिलिक ऍसिड असेल. कार्बोक्सिलिक ऍसिडच आहे तर तो प्रायोरिटीनुसार फर्स्ट, त्याच आपल्याला सफिक्स जे आहे तर ते द्यायचे 2, सेकंड नंबर आणि 3rd नंबर. 3rd नंबरच्या ग्रुपला काय प्रेझेंट आहे? सायनाइड. देअरफॉर 3 सायनोफ. आफ्टर दॅट प्रोपॅनोइक ऍसिड. ओके, नेक्स्ट कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्कोहोल आणि इथं फ्लोराईड ऍड करू आपण. जर आता 3 मल्टिपल ग्रुप आहे तर 3 मल्टिपल ग्रुप जरी असले तर हालाइटचं नेहमी प्रिफिक्सच यूज होतं. हालाइटचं IUPAC नुसार जनरली सफिक्स यूज होत नाही. या ठिकाणी प्रायोरिटी सफिक्स कोणाची असेल? डेफिनेटली कार्बोक्सिलिक ऍसिडची. त्याच्यानंतर येतोय हायड्रॉक्सी आणि त्याच्यानंतर फ्लोराईड. पण आता हे 2 जे आहे तर ते प्रिफिक्स आहे. आता कोणाचं तुम्ही आधी देणार ते आपण डिसाइड करू. जी आपली रूट वर्ड आहे तर ती रूट वर्ड असेल आपली ब्युटॅनोइक ऍसिड. 2nd नंबरच्या कार्बन ऍटमला फ्लोराईड आहे. 4th नंबरच्या कार्बन ऍटमला अल्कोहोल आहे. अल्कोहोलचं जे प्रिफिक्स यूज होतं तर ते आहे हायड्रॉक्सी. राईट. आता या ठिकाणी फ्लोराईडचा फ्लोरो आपण यूज करणार आणि ओयचा हायड्रॉक्सी. मग या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार जायचं आहे की F आधी येतो का H? डेफिनेटली F.
म्हणून तुम्ही आधी फर्स्ट जे नेमिंग आहे तर ते कोणाचं करणार, फ्लुरो. इट्स अ 2 फ्लुरो 4th हायड्रॉक्सी ब्युटानोइक ऍसिड. ओके, हे बघा 4th नॉमेनक्लेचर 4 कंपाऊंड घेऊन आपण नॉमेनक्लेचर केलेलं आहे. जर मल्टिपल ग्रुप असेल तर अजून आपण घेऊ. ओके, आणि पूर्ण IUPAC सिस्टीम आणि आफ्टर दॅट पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर आपण ह्या चॅप्टरचे MCQ दॅट इज PYQ जितके असतील तेवढे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचं हे फिक्स होऊन जाईल. बघा आता नेक्स्ट जो फॉर्म आहे तर तो फॉर्म आपण घेतलेला आहे या ठिकाणी. आतापर्यंत आपण स्ट्रक्चर वरून नेम देत होतो, आता नेम वरून स्ट्रक्चर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. नवीन नवीन मुलांना याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं, कारण की कधी कधी आता माझ्याकडे जे स्टुडंट आहे त्यांना एवढी सवय नसते, तर ते काय करतात, एका कार्बनला जनरली 4 व्हॅलेन्सी करण्याऐवजी टेट्राव्हॅलेन्सी करण्याऐवजी ते 5 to 6 जनरली करून घेतात. पण बघा कधीही कार्बनची व्हॅलेन्सी तुम्हाला 4च्या वर घ्यायची नाहीये, कारण की कार्बनकडे 4च इलेक्ट्रॉन आहे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. मग हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी जनरली तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सोल्युशन करायचंय. आता तुम्हाला स्ट्रक्चर कोणाचं ड्रॉ करायचंय बघा, ब्यूट 2 in 1 ओइक ऍसिड. आता या ठिकाणी जनरली ब्यूट 2 मध्ये आपल्याला लक्षात आलंय की जो आपला रूट वर्ड आहे तर तो रूट वर्ड काय असणार आहे, ब्यूट. म्हणजे किती कार्बन, 4 कार्बन. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, 4 कार्बन ड्रॉ करून घ्यायचे. 4 कार्बन ड्रॉ केल्यानंतर त्याला नंबर देऊन द्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तुम्ही इकडनंही नंबर दिले तर चालणार आहे, इकडनंही नंबर दिले तर चालणार आहे, कारण की आतापर्यंत फंक्शनल ग्रुप आपण त्या ठिकाणी कनेक्ट केलेला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट फर्स्ट नंबरच्या कार्बन ॲटमला काय प्रेझेंट आहे, ओइक ऍसिड, जो आपला मेन फंक्शनल ग्रुप आहे. C डबल बॉन्ड OH, कार्बोक्सिलिक ऍसिड आपण फर्स्टला कनेक्ट करून दिला. आणि सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला बघा, ब्यूट 2 in. ओके, म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे, सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. तर मी या ठिकाणी डबल बॉन्ड जो आहे तर तो देऊन दिलेला आहे. बघा आता याच्यानंतरची जी स्टेप आहे तर ती स्टेप तुम्हाला काय करायची आहे, जितके पण कार्बन असतील हायड्रोजनने सॅटिस्फाय करून टाका. किती आहे हा कार्बन, सिंगल बॉन्ड, 3 हायड्रोजन तुम्हाला कनेक्ट करायचे. या कार्बनला 3 बॉन्ड ऑलरेडी आहे, 1 हायड्रोजन कनेक्ट करा. इथं पण 1 हायड्रोजन कनेक्ट करा. बघा स्ट्रक्चर CH3 CH डबल बॉन्ड CH COOH. ओके, हे स्ट्रक्चर झालं तुमचं ब्यूट 2 in ओइक ऍसिड. आता याच्यानंतर ब्यूट 3YnOl, म्हणजे जो आपला फंक्शनल ग्रुप आहे या ठिकाणी तर तो आहे अल्कोहोल. अगेन तुम्हाला जनरली या ठिकाणी कार्बनची चेन, जे रूट वर्ड आहे तर ती कार्बनची चेन आपली ड्रॉ करून घ्या. त्याच्यानंतर नंबरिंग द्या. सरळ हायड्रोजन कनेक्ट करून स्ट्रक्चर ड्रॉ करू नका, कारण की तसं जर तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर डेफिनेटली ते चुकणार आहे. ओके, जर नावावरून स्ट्रक्चर तुम्हाला राईट करायचं असेल तर जी बेस्ट प्रोसिजर आहे तर ती ही एकच आहे, आधी कार्बन जॉईंट करून घ्या, नंबरिंग देऊन द्या, फंक्शनल ग्रुप अटॅच करून द्या आणि मग त्याच्यानंतर हायड्रोजनने सॅटिस्फाय करा. फंक्शनल ग्रुप कोणते आपला, फर्स्ट नंबरच्या कार्बन ॲटमला OH ग्रुप आहे, अल्कोहोल, आणि थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमला ट्रिपल बॉन्ड आहे. ओके, बस आता याच्यानंतर हायड्रोजन तुम्हाला सॅटिस्फाय करायचं आहे. CH2 CH2, याचे 4 बॉन्ड ऑलरेडी आहे आणि याचा 1. हे झालं तुमचं स्ट्रक्चर ब्यूट 3YnOl. स्ट्रक्चर वरून तुम्ही नेमिंग वरून तुम्ही स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर फाइंड आउट करू शकतात. अजून एखादं एक्झाम्पल आपण या ठिकाणी चेक करू. बघा आता या ठिकाणी नेक्स्ट जो स्ट्रक्चरचा फॉर्म मी घेतलाय, 3 ग्रुप मी या ठिकाणी कनेक्ट केले. फ्रॉम दॅट फर्स्ट वन इज कार्बोक्सिलिक ऍसिड, कीटो, आणि आफ्टर दॅट अल्डेहाइड.
As usual, select the longest chain of carbon atom 1, 2, 3, 4 आणि 5. कारण की हा जो ग्रुप आहे हा पूर्ण अल्डेहाइड ग्रुप आहे, म्हणून हा कार्बन चेन मध्ये कन्सिडर नाही होणार. त्याच्यानंतर फर्स्ट नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमला कीटोन आहे आणि इकडं अल्डेहाइड. आता या ठिकाणी अल्डेहाइडचं जनरली फॉर्मिल जे आहे तर ते फॉर्मिल आपण प्रिफिक्स यूज करतो आणि कीटोनचं ऑक्सो. तर नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी आपण आधी नॉमेनक्लेचर करणार. फॉर्मिलचं नाव जे आहे तर ते ॲज अ प्रिफिक्स म्हणून यूज होईल, कारण की अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार एफ आधी येतो. ओके, त्याच्यानंतर ऑक्सो. एफ फॉर्मिल 3 ऑक्सो पेंटा 1 OIC ऍसिड. ओके, नेक्स्ट जो ग्रुप आहे तर तो ग्रुप आहे आता आपला, इथं पण मल्टिपल ग्रुप आहे, ऑइल क्लोराइड. ओके, याचं जे सफिक्स या ठिकाणी असिटिल क्लोराइड जनरली याचं नेमिंग आहे आणि याचं जे सफिक्स यूज होणार तर ते होणार ऑइल क्लोराइड. तर आपली कार्बनची चेन 1, 2, 3 आणि 4 ब्युटॅनोइल क्लोराइड. सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला ब्रोमो आणि थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमला क्लोरो ग्रुप. ओके, मग ॲज युजल सी आधी येतो का बी? डेफिनेटली बी आधी येणार आणि त्याच्यानंतर सी. तर या ठिकाणी जो कनेक्ट होणार आहे तर तो आहे 2 ब्रोमो 3 क्लोरो ब्युटॅनोइल क्लोराइड. ओके, या रीतीने आपण IUPACचं नॉमेनक्लेचर जे आहे तर ते नॉमेनक्लेचर केलेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाका, जेणेकरून मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तर तो आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. जर असेल तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचं नॉमेनक्लेचर जे आहे तर ते आपण कसं करणार. आजसाठी एवढं सफिशियंट आय थिंक IUPACचं नॉमेनक्लेचर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि IUPAC समजलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.